कथा नगरी. आजची गोष्ट आहे दोन मित्रांची. चला तर मग ऐकूया ही रंजक आणि शिकवण देणारी गोष्ट. दोन मित्र आणि अस्वल. एकदा दोन जिवलग मित्र एका गावातून दुसऱ्या गावात जात होते. त्यांना लांबचा प्रवास करायचा होता आणि त्यासाठी त्यांना दाट जंगलातून जावे लागणार होते. जंगलात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी एकमेकांना वचन दिले, काहीही झाले तरी आपण एकमेकांना मदत करू आणि संकटात एकमेकांना सोडणार नाही, असे म्हणत ते दोघे जंगलातून चालत निघाले. जंगल खूप शांत होते. उंच झाडे, हिरवीगार झाडी आणि पक्ष्यांचा किलबिलाट सर्वत्र ऐकू येत होता. ते बोलत बोलत पुढे जात असतानाच अचानक त्यांच्या समोरून एक मोठे आणि भयंकर अस्वल बाहेर आले. अस्वल पाहताच दोघेही घाबरले. त्यातील एक मित्र पटकन धावत जवळच्या उंच झाडावर चढून बसला. त्याने स्वतःचा जीव वाचवला, पण त्याने आपल्या मित्राचा विचारही केला नाही. दुसरा मित्र मात्र झाडावर चढू शकत नव्हता. तो खूप घाबरला, पण त्याला अचानक एक युक्ती आठवली. तो पटकन जमिनीवर आडवा पाडला आणि श्वास रोखून घेतला. त्याने स्वतःला अगदी मृत असल्यासारखे शांत ठेवले. थोड्याच वेळात अस्वल त्याच्या जवळ आले. अस्वलाने त्याच्या जवळ येऊन त्याच्या चेहऱ्याजवळ आणि कानाजवळ वास घेतला. पण तो मुलगा अजिबात हलला नाही, कारण त्याला माहीत होते की अस्वल सहसा मृत प्राण्यांवर हल्ला करत नाही. थोडा वेळ त्याला हुंगून पाहिल्यानंतर अस्वलाला वाटले की तो खरोखरच मृत आहे. मग अस्वल तिथून शांतपणे निघून गेले. अस्वल दूर गेल्यावर झाडावर बसलेला मित्र हळूहळू खाली उतरला. तो हसत आपल्या मित्राजवळ आला आणि विचारू लागला, "अरे, अस्वल तुझ्या कानात काय सांगत होते?" तेव्हा जमिनीवर पडलेला मित्र उठला आणि शांतपणे म्हणाला, "अस्वल मला सांगत होते की जो मित्र संकटाच्या वेळी आपल्याला सोडून जातो त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नये." हे ऐकून झाडावर चढलेल्या मित्राला आपली चूक समजली. त्याला खूप लाज वाटली. त्या दिवसापासून त्याने ठरवले की खरा मित्र तोच जो संकटाच्या वेळी आपल्या मित्राला कधीही सोडत नाही. या गोष्टीतून आपल्याला हे समजते की अडचणीच्या वेळी जो मित्र साथ देईल तोच खरा मित्र असतो.